नमस्कार. चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी व शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज 11 जून रोजी दुपारी 4 वाजता एक भव्य आणि शांततापूर्व आंदोलन आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी लावून धरत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारले गेले. नीट आणि CBSE परीक्षांमधील कथित गोंधळ, पेपरफुटीच्या वाढत्या घटना आणि बेरोजगारी यासारख्या गंभीर प्रश्नांवर देशभरातील तरुणांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर मंतर येथील यशस्वी व प्रचंड उपस्थितीच्या आंदोलनानंतर पक्षाने आता महाराष्ट्रात, विशेष म्हणजे विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये आपले आंदोलन पुकारले आहे. या पुण्यातील आंदोलनाची प्रमुख पार्श्वभूमी व कारणे देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये सातत्याने होणारे गैरव्यवहार आणि परीक्षांमधील कथित घोटाळे यामुळे आजचा तरुण वर्ग अत्यंत हताश झाला असून त्याने देशभर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत परीक्षा मंडळातील भ्रष्टाचारावर कडक कारवाई व्हावी या प्रमुख उद्देशाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. अभिजित दिपके यांच्या आंदोलकांना आव्हान होते की हे आंदोलन शांततापूर्वक पार पाडावे. त्यासाठी आंदोलकांनी काय करावे हे त्यांनी सांगितले होते. प्रत्येक आंदोलकांनी आपापल्यासोबत भारताचा तिरंगा आणि एक पुस्तक सोबत ठेवणे बंधनकारक होते. घटनेचा आणि संविधानाचा आदर राखत आपल्या सर्व मागण्या शांततापूर्वक मांडण्यात याव्या असे या आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट होते. यामध्ये तरुणांना दिपके यांचे आव्हान होते की कोणत्याही प्रकारची हिंसक घटना किंवा तोडफोड होणार नाही याची काळजी घ्यावी. गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली असून लाखो तरुणांनी या पक्षाला पाठिंबा दिला आहे. पुण्यात पार पडलेल्या या आंदोलनासाठी सकाळपासूनच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरामध्ये तरुणांची मोठी गर्दी जमल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. शिक्षण संस्थेमध्ये आमूलाग्र बदल व्हावा आणि भ्रष्ट व्यवस्थेला उखडून फेकावे यासाठी तरुण वर्ग आता थेट रस्त्यावर उतरत आहे. दिल्ली येथील ऐतिहासिक आंदोलनानंतर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी थेट महाराष्ट्रात त्यांचा मोर्चा वळवला आहे. अमेरिका व देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांशी आणि तरुणांशी ते स्वतः थेट संवाद साधत आहेत. त्यांच्या मते सामान्य विद्यार्थ्यांना आता व्यवस्थेची भीती वाटत नाही आणि जोपर्यंत केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा कायम असाच सुरू राहील. सरकार या आंदोलनाला कितीही दाबण्याचा प्रयत्न करत असेल तरी तरुणांची ही एकजूट भ्रष्ट सिस्टीम हलवून सोडेल असा विश्वास अभिजित दिपके यांनी व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ होणाऱ्या या आंदोलनाला होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वतीने विद्यापीठ परिसरात आणि आसपासच्या चौकात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात होता. आजच्या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय पक्षाची उपस्थिती नसून ही सर्वसामान्य विद्यार्थी, बेरोजगार तरुण आणि उच्च शिक्षितांची उपस्थिती होती. तरुणांचे भविष्य पणाला लावणाऱ्या या पेपरफुटीच्या प्रकरणावर सरकारने तात्काळ श्वेतपत्रिका काढावी आणि आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सांगण्यात येत आहे. या आंदोलनाला पुणेकरांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला. अशाच साऱ्या बातम्या व माहितीसाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.